नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. दिनांक 2 डिसेंबर 2025 पुसद नगर परिषदेची मतदान प्रक्रिया ही पार पडली आणि आज दिनांक 21 डिसेंबर 2025 याच मतदानाचा निकाल लागलेला आहे. एकीकडे पुसद शहरातील जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांचेच नगरसेवक हे निवडून येत होते, परंतु जसजशी मतदान प्रक्रिया ही समोर आली त्यामध्ये एक महिला ही अपक्ष निवडून आली, तेही स्वबळावर आणि तेही 248 मतांच्या आघाडीने. आज त्याच महिलांची आपण एक छोटेखानी मुलाखत घेण्यासाठी आलो आहे. नेमकी त्यांची प्रेरणा काय, ते अपक्ष कशा प्रकारे उभे राहिल्या आणि नेमकं त्यांचं विकास ध्येय धोरण काय आहे. तर तुमचं नाव सांगा. मी सविता विशाल घाटे. आता ज्याप्रमाणे आम्ही बघितलं की 248 मतांच्या आघाडीने तुम्ही निवडून आलेले आहात, महत्वाचं म्हणजे तुम्ही अपक्ष आहात, तर नेमकं ही तुम्हाला अपक्ष उभं राहण्याची प्रेरणा कशा प्रकारे मिळाली. माझ्या सर्व लोकांनी, माझ्या मायबाप जनतेने आणि सर्व या लोकांनी मला उभं केलं. ज्याप्रमाणे तुम्ही निवडणुकीचा प्रचार असो प्रसार असो करत होता, त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या किंवा अडचणी न येता जनतेचा कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद मिळाला. खूप प्रतिसाद मिळाला. जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर निघलो प्रचारासाठी किंवा कशाहीसाठी, तिकीटसाठी, कशाहीसाठी, पण ते आमच्या मागे होते सर्व. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की तुमच्या विरोधात एका पक्षाचे प्रबळ हे उमेदवार होते, हो. आणि ज्याप्रमाणे आपण एक बघितलंही की पक्षाचेच उमेदवार कुठेतरी निवडून येत होते, तुमच्या मनात थोडा अशी शंका आली नाही का की पक्षाचाच उमेदवार निवडून येऊ शकतो आणि आपल्याला थोडा त्रास जाऊ शकतो निवडून येण्यासंबंधी, असं मनात काही शंका आली होती का. शंका तर नव्हती, कारण माझे लोक जे होते सर्व सर्व समाजाचे लोक माझे, ते माझ्या पाठीमागे शेवटपर्यंत होते. बरं, आगामी 5 वर्षांसाठी आता तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात, तर नेमकं तुमचं विकासाचं ध्येय धोरण काय राहणार आहे, नेमकं काय काय करणार आहात तुम्ही. नाल्या सफाई करील आणि सोलर लाईट लावीन, नमुना डसाठी प्रयत्न करील, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की एकीकडे पुसदमध्ये जे प्रस्थापित पक्ष आहे यांचेच उमेदवार निवडून येत होते, परंतु त्यांना एक वेगळी वाट दाखवत अपक्ष उमेदवार म्हणून सविता विशाल घाटे या निवडून आलेल्या आहेत. आता या संदर्भात आपण जे विशाल भाऊ घाटे यांचीही एक थोडक्यात मुलाखत घेऊ. नेमकं हा जे संपूर्ण निवडणुकीचा काळ होता, यामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या, कशा प्रकारे लोकांचं समर्थन मिळालं आणि जे जनप्रतिसाद आहे तुम्हाला कशा प्रकारे मिळाला, आम्हाला थोडक्यात सांगा. आम्ही अपक्ष भरण्यासाठी घरून 5 लोक निघालो होतो. फक्त बघता बघता माझ्या मागे 350 ते 400 लोक झाले. हे जनतेचं, माझ्या वार्डाचं मला खूप प्रेम मिळालं. हिंदू, मुस्लिम, मातंग समाज, सर्व समाजाचा माझ्या मागे प्रतिसाद होता आणि मला मच्छी मार्केट त्या एरियातून खूप हे भेटलं, प्रेम भेटलं. आणि जसं जसं प्रेम भेटत गेलं तसं तसं माझं मनोबल वाढत गेलं आणि मी विजय. ज्याप्रमाणे आपण बघत आहे एक वेगळीच जे सिच्युएशन आहे निर्माण झाली होती या वर्षीच्या निकालामध्ये. कोणालाच अपेक्षा नव्हती की अपक्ष ही व्यक्ती निवडून येऊ शकतो, तेही महिला, आणि विरोधी हे खूप प्रबळ होते, परंतु यावेळेस प्रभाग क्रमांक 13 यामधून महिला म्हणून सविता विशाल घाटे या अपक्ष आणि बहुमताने जवळपास 248 मतांनी निवडून आलेले आहेत. तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि यानंतरही त्यांची विकासासंबंधी आपण छोटेखानी मुलाखत घेत राहू. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.